रामनगर जिल्हा पंचायत क्षेत्रातील रामनगर, जगलबेट आणि आसू पंचायत क्षेत्रांना पाणी पुरवठा करण्याच्या 28 कोटी रुपयांच्या योजनेसह रामनगर परिसरातील विविध विकास कामांना राज्य प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष तथा आमदार आर.व्ही. देशपांडे यांनी चालना दिली। पाणी पुरवठा योजनेचे काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करून गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा केला जाईल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। रामनगर येथील सरकारी हिरिय प्राथमिक शाळेच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात विविध विकास कामांना प्रारंभ करण्यात आला। यावेळी रामनगर कॉलेज, हायस्कूल आणि प्राथमिक शाळेसमोरील रस्त्याचे डांबरीकरणासाठी 25 लाख रुपये, माउंट कार्मेल हायस्कूल रस्त्यासाठी 20 लाख रुपये, मुख्यमंत्री विशेष योजनेअंतर्गत रामनगर प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीसाठी 14.5 लाख रुपये तसेच शाळेच्या 16 खोल्या दुरुस्तीसाठी 26 लाख रुपयांच्या कामांना यावेळी चालना देण्यात आली आहे। आसू पंचायत क्षेत्रातील इळीदाबे येथून पांढरी नदीतून पाणी उपसा करून 3 पंचायतींना पाणी पुरवठा केला जाणार आहे। यासाठी पांढरी नदीपासून रामनगर पर्यंत 28 किलोमीटर लांबीची पाईपलाईन घालण्यात येणार असून विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्याही बांधल्या जाणार आहेत। या कार्यक्रमात काँग्रेसचे जोडा ब्लॉक अध्यक्ष मारुती पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हॅनबर, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी गोसावी, गजेंद्र गांधले, तालुका पंचायत माजी उपाध्यक्ष विजय पंडित, युवा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष अक्षय रावळ तसेच विविध खात्याचे अधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते।